प्रफुल्ल पटेल हे विलिनीकरणासंदर्भात बोलतात म्हणजे अमित शहा बोलतायत असा दावा खासदार संजय राऊतांनी केला। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडण्यामागे अदृश्य शक्ती होती आणि ही शक्ती भाजप होती असा आरोप देखील राऊतांनी केलाय। तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपमध्ये विलीन होतील असा दावा देखील राऊतांनी केलाय। भाजप हा अदृश्य हात आहे, तो अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतो आहे। आणि जे म्हटलं की अमित शहांच्या इच्छेनुसार होणार। प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलतात। यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे, फडणवीसांकडे सुद्धा नाही, अमित शहांकडे आहे। हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही। भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलिनीकरण झालं त्या पक्षाचं भाजपबरोबर विलिनीकरण आहे। जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा होणार। अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेली आहेत। अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे। त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं, बरं काय सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतून। कोण काय बोलते, कोण काय ओरडते त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। नवनाथ बने यांची देखील यावर प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलिनीकरणाचा प्रश्न हा सुनेत्राताई पवार या हाताळतील आणि त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सुनेत्राताई पवार यांना आहे। या प्रश्नामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसण्याचं काहीही कारण नाही। राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा। संजय राऊत, तुमचा पक्ष राहुल गांधींच्या इशाऱ्यावर चालतोय। तुमचा पक्ष सोनिया गांधींची बेनामी शाखा, उपशाखा म्हणून काम करते। त्यामुळं उभाटा गटामध्ये काय सुरू आहे त्याकडे लक्ष द्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी सुनेत्राताई पवार अतिशय सक्षम आहेत, भक्कम आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतले जातील।